गुड मॉर्निंग क्लास. आय एम राजकुमार मुळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. तर आपण काल सिंगल फेज एसी सर्किट पाहिलं पूर्ण. आता सर्वात सोपा आणि सगळ्यात आवडीचा सब्जेक्ट माझ्या पर्सनली ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर, व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर? फर्स्ट क्वेश्चन असतो, व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर? किंवा ट्रान्सफॉर्मर म्हटलं तर 3 वाक्य मारायचे, लिहायचे. ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस. ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस म्हणजे काय? ट्रान्सफॉर्मर मध्ये काय हलणारी गोष्ट दिसते का? ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय असतो? तुमच्या विहिरीवरती किंवा रस्त्याने जाताना असा एच टाईप पोल दिसतो बघा, असा त्याच्यावरती जे हिता असतं ते याला म्हणायचं ट्रान्सफॉर्मर. याच्यामध्ये काही फिरणारी गोष्ट असते का? नसते. म्हणून ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस. इट कन्वर्ट वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अनदर फॉर्म. आणि चेंज कशामध्ये होतो? व्होल्टेजमध्ये चेंज होतो, करंटमध्ये चेंज होतो, पण फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट. फ्रिक्वेन्सीमध्ये चेंज होत नाही इन अ ट्रान्सफॉर्मर. आणि थर्ड वाक्य, इट वर्क्स ऑन म्युच्युअल इंडक्टन्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इट्स वर्क ऑन म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे कसा? 2 प्रकारचे असतात इंडक्टन्स, एक असतो सेल्फ, एक असतो म्युच्युअल. यासाठी मी चांगलं एक उदाहरण देतो, सोपं, तुम्हाला लक्षात राहील. सेल्फ म्हणजे काय? सेल्फ म्हणजे एक मुलगा असतो सिंगल. सिंगल म्हणजे सिंगल मुलगा असतो कॉलेजमधला, आणि आता आमच्यासारखे असतात ते लग्न झालेले मुलं असतात. सिंगल मुलगा काय करतो? स्वतः कमवतो आणि स्वतःवरती खर्च करतो. आणि म्युच्युअल मध्ये कसं असतं? लग्न झालेला काय करतो? स्वतः कमवतो आणि बाकीच्यांवरती खर्च करतो. म्हणजे मी कमवतो, माझ्या खर्चांवरती मी काय करतो? ते पैसे शेअरिंग करतो. म्हणून त्याला म्हणायचं म्युच्युअल इंडक्टन्स. म्युच्युअली शेअरिंग करतो मी. आणि हा आहे दिस इज अ सेल्फ इंडक्टन्स, म्हणजे स्वतः तयार करतो आणि स्वतःवरती करतो. तर हे जस्ट सांगितले आयडिया म्हणून. हे 3 वाक्य व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ट्रान्सफॉर्मर काय असते, डायग्राम ट्रान्सफॉर्मरची, किंवा काय लिहायचं हे पेपरला येत नाही, पण जनरली 2 मिनिटात बघू आपण. दिस इज वाइंडिंग. ही असते प्रायमरी वाइंडिंग, ही असते सेकंडरी वाइंडिंग. हा असतो प्रायमरी करंट I1, प्रायमरी व्होल्टेज V1, EMF E1. इथं सेकंडरी करंट I2, E2, आणि ही दिस इज P2 आणि दिस इज V2. सिंपल आहे. ट्रान्सफॉर्मर काय करतो? इकडची एनर्जी तिकडे ट्रान्सफर करतो, पण याच्यामध्ये कुठलंही इलेक्ट्रिकली कनेक्शन नसतं. इलेक्ट्रिकली बाय युझिंग मॅग्नेट हे ट्रान्सफर करतो. त्याला EMF तयार होतो वगैरे वगैरे समथिंग आहे, ते सांगेल मी तुम्हाला. तर प्रायमरी आणि याचा नंबर ऑफ टर्न्स हे N1 नंबर ऑफ टर्न्स आहे, तिथे N2 आहेत. न्यूमेरिकल सॉल्व करताना किंवा एक ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ असतो. व्हॉट इज ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ? ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ K इज इक्वल्स टू सेकंडरी व्होल्टेज V2 टू द प्रायमरी व्होल्टेज. म्हणजे डेफिनेशन अशी करू शकतो की इट इज द रेशिओ ऑफ सेकंडरी व्होल्टेज टू द प्रायमरी व्होल्टेज, और इट इज द रेशिओ ऑफ सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स टू द प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स, किंवा इट इज द सेकंडरी EMF टू द प्रायमरी EMF. पण सर्वात इम्पॉर्टंट कंडिशन, सर्वात इम्पॉर्टंट, करंट उलटा असतो. करंट कसा असतो? I1 अपॉन I2. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ट्रान्सफॉर्मेशन हा शक्यतो पाठच करा. ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ K. हे झालं ट्रान्सफॉर्मर बद्दल थोडक्यात आयडिया. आता याच्यावरती क्वेश्चन येणारे काय आहेत बघा. लॉसेस पहिल्यांदा का बघतोय? तर हा क्वेश्चन कन्फर्म येणार. हा क्वेश्चन कन्फर्म 8 किंवा 6 मार्काला लॉसेस येत असतं. याच्यामध्ये लॉसेस काय करायचं, लिहिताना कसं लिहायचं बघा. मी सांगतो तसं पेपरमध्ये. लॉसेस याची डायग्राम करा. याला म्हणायचं ट्री डायग्राम. कसली? ट्री. एक असतो कॉपर लॉस, दुसरा असतो कोर लॉस और आयर्न लॉस. बरोबर? एक असतो कॉपर लॉस, एक असतो कोर लॉस किंवा आयर्न लॉस. आता तुम्हाला सिंपल सांगतो, हे लॉसेस एकदा बघितल्यावर परत बघायची गरज नाही. लॉसेस, कोर लॉस म्हणजे काय आणि कॉपर लॉस म्हणजे काय? पहिल्यांदा मला सांगा, एक ट्रान्सफॉर्मर आपण बघितलं, त्याची कोर आपण तयार केली. ट्रान्सफॉर्मरची काय केली? कोर तयार केली. तर ती कोर परत बदलू शकतो का मी? नाही बदलू शकत, कारण ते आतमध्ये कोर असते ट्रान्सफॉर्मरची.
ती परत बदलू शकतो का? नाही. किंवा ट्रान्सफॉर्मर डिझाईन केलाय, नाही मला कोर चेंज करायचे, असं नाही होऊ शकत. म्हणून कोर लॉस असतो हा कॉन्स्टंट लॉस असतो. कसा? कोर लॉस इज अ कॉन्स्टंट लॉस. कॉपर लॉस म्हणजे काय? कॉपर म्हणजे बघा, लक्षात ठेवा, कॉपर ही वाइंडिंग कशाची असते आपली? कॉपरची. मग वाइंडिंग मध्ये होणारा लॉस कसा असेल? व्हेरिएबल लॉस असेल. जेवढा मी करंट देईल तेवढा तो लॉस बदलेल. करंट जास्त दिला लॉस जास्त होईल, करंट कमी दिला, म्हणून इट इज अ व्हेरिएबल लॉस. आणि हा लॉस असतो, याला म्हणायचं I2R लॉस. हा असतो I2R लॉस. कुठला लॉस? कोर लॉस. जेवढा करंट मी देईन तेवढा लॉस वाढणार. म्हणून लॉंग ट्रान्समिशन लाईनला आपण करंट कमी करतो आणि व्होल्टेज वाढवतो. पॉवर रिमेन्स कॉन्स्टंट. करंट कमी करून व्होल्टेज वाढवतो आणि जवळ आल्यावरती करंट आणि व्होल्टेज आपण म्हणजे व्होल्टेज स्टेप डाऊन करतो. दिस इज कॉपर लॉस. व्हॉट इज कोर लॉस? कोर लॉस अगेन डिस्ट्रीब्यूट इनटू 2 टाइप्स. एक आहे एडी करंट लॉस. एक आहे एडी करंट लॉस आणि दुसरा आहे हिस्टेरिसिस लॉस. काय तो सांगतो मी. पहिल्यांदा ही डायग्राम काढली डायग्राम, त्यानंतर एक्सप्लेनेशन खाल्लेलं आहे की दिस लॉस डिवाइड इंटू 2 टाइप्स, दिस 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 अशी निबंध लिहा. थोडासा निबंध लिहिल्यावरती एक एक लॉस एक्सप्लेन करा. म्हणजे कॉपर लॉस तर कळाला तुम्हाला, सिंपल I2R लॉस. प्रॉब्लेम आता ईडी करंट आणि हिस्टेरिसिस लॉस, तो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, व्हॉट इज एडी करंट लॉस? व्हॉट इज एडी करंट? इथं लिहू आपण. व्हॉट इज एडी करंट लॉस? काय होतं? एक कोर असती. एडी करंट म्हणजे काय तुम्हाला सांगतो. ही कोर आहे, ही वाइंडिंग, ही काय? ही वाइंडिंग, ही आहे ही प्रायमरी, ही सेकंडरी. काय होतं ते बघू आपण. तर होतं काय, एडी करंटला याच्यात करंट I1 याचा सप्लाय दिल्यामुळे काय होतं, याच्यामध्ये करंट तयार होतो फ्लक्समुळे. तर इथं ह्या प्रायमरी साईडला जो करंट तयार झालाय ना, तो करंट तयार होताना काय करतो, त्याला सवय, नावच एडी, वेड्यासारखं आहे त्याचं काम. त्याची सवय ते इथं कुठंतरी ह्याच्या बॉडीवरती कुठंतरी हा करंट पसरतो, म्हणजे फ्लो होतो बॉडीवरती. कशाच्या? या कोरच्या बॉडीवरती फ्लो होतो. म्हणून ही कोर काय होते? गरम होते. काय होते? गरम. सेम आपली घरची मोटर पाण्याची काय होते, ती मोटर थोड्या वेळाने गरम वाटते आपल्याला. का गरम होते? तर तिथं हीट लॉस होतो. हीट लॉस म्हणजेच काय रे? I2RT. काय? I2RT इज नथिंग बट हीट लॉस. इथं पण काय होतं? हीट लॉस होतो. कशामुळे होतो? तर ह्या करंटमुळे. आणि हा करंट म्हणजे कुठला? हा जो फ्लो होतोय ना वेड्यासारखा, म्हणून त्याला म्हणायचं एडी करंट लॉस. आणि एडी करंट लॉस कमी करण्यासाठी काय करतो आपण, तर याला लॅमिनेटिंग कोर. सिंपल सांगतो, लॅमिनेटिंग कोर म्हणजे जुन्या काळात मोबाईल लॅमिनेट करायचो आपण, किंवा तुमचं डॉक्युमेंट तुम्ही लॅमिनेशन करता, त्याला प्लास्टिकचं लॅमिनेशन असतं. तसं लॅमिनेटिंग कोर असती, म्हणजे या कोरला पूर्ण प्लास्टिकने लॅमिनेशन होतं. मग प्लास्टिकवरती करंट फ्लो होईल का? नाही होणार. का? तर प्लास्टिक इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, किंवा प्लास्टिक हे इन्सुलेटर आहे, म्हणून आपण हे वापरतो. हे झाला एडी करंट लॉस. आणि तो ओव्हरकम करण्यासाठी काय करायचं, तर लॅमिनेटिंग कोर वापरायची. चला सेकंड बघू आपण, हिस्टेरिसिस लॉ. हिस्टेरिसिस लॉस काय असतो? हिस्टेरिसिस लॉस तुम्हाला सांगतो. तुमचं बुक वाचलं ना, बुक, त्या बुक मध्ये असं असेल की एका कर्वच्या आतमध्ये होणारे लॉसेस, पण तो कर्व कुठे त्यांनी नाही दिलेला, तो कर्व आपण करू. काय असते? रेसिड्युअल मॅग्नेटिझम नावाचा कन्सेप्ट आहे. रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणजे काय होते? रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणजे समजा एक कंडक्टर आहे हे, आणि याच्यामध्ये हे पार्टिकल्स आहेत. अगदी शॉर्ट मध्ये सांगतो, एक कंडक्टर, त्याच्यामध्ये पार्टिकल्स आहेत. याला आपण सप्लाय दिला, समजा इथून पॉझिटिव्ह, इकडं निगेटिव्ह. तर हे कुठून कुठं जाणार? इकडून इकडं, इकडून इकडं. सप्लाय काढला जागेवरती, परत सप्लाय दिला, परत ते फ्लो होणार एका डिरेक्शननी. पुन्हा काढला, पुन्हा ते काय होणार? जागेवरती येणार. पण एक कंडिशन अशी येते की एखादा पार्टिकल जागेवरती येत नाही, तो तशाच पोझिशनमध्ये राहतो. आणि ही जी पोझिशन आहे याला म्हणायचं रेसिड्युअल मॅग्नेटिझम. का सांगतोय त्याचं इकडे बघा. आता काय होतं, आपण काय केलं, याला BH करू म्हणायचा. BH करू काय होतं? सप्लाय दिला, बरोबर. आता काढल्यावरती आपल्याला काय वाटतं? इट्स रिगेन इट्स ओरिजिनल पोझिशन. पण ती ओरिजिनल पोझिशन रिगेन होत नाही. याला काय पॉईंटला म्हणायचं? पॉझिटिव्ह सॅच्युरेशन पॉईंट.
हा इथं येतो. हाच पॉईंट जो रेसिड्युअल मॅग्नेटिझम चाललंय ना आपलं, रेसिड्युअल हा पॉईंट म्हणजे रेसिड्युअल मॅग्नेटिझम. पुन्हा आपण त्याला काय करतो, सप्लाय कमी करतो, पुन्हा तो इथं येतो, पुन्हा असा येतो, पुन्हा असा जातो. हे आहे निगेटिव्ह सॅच्युरेशन पॉईंट. हा आहे कोहिरिसिव्ह, स्पेलिंग लिहितो कोहिरिसिव्ह फोर्स. हा निगेटिव्ह सॅच्युरेशन, हा पॉझिटिव्ह. तर हा जो कर्व आहे, हा कर्व, या कर्वच्या आतमध्ये ज्या गोष्टी येतात ना, ह्या कर्वच्या आतमध्ये हा आहे तुमचा हिस्टेरिसिस कर्व. कसला कर्व? हिस्टेरिसिस. म्हणून याला म्हणायचं हिस्टेरिसिस लॉ. तर हे बेसिक आहे. हा हिस्टेरिसिस लॉस, हिस्टेरिसिस कर्व. मला वाटतं क्लिअर झालं असेल. आता काय लिहायचं हे तुम्हाला लिहावं लागणार आहे, किंवा मी लिहिलेले नोट्स बघा, त्या नोट्समध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व लिहिलेलं आहे. हा झाले लॉसचा पॉईंट कव्हर झाला मला वाटतं आपला पूर्ण. त्यानंतर ईएमएफ इक्वेशन, ते तुम्हाला पाठच करावं लागेल. ईएमएफ इक्वेशन मी सांगू शकत नाही, ते पाठच करावं लागेल तुम्हाला. ते पाठ करण्याची गोष्ट आहे. कन्सेप्ट कुठला राहिला तर तो मी सांगू शकतो. एक आहे कोर टाईप आणि काही शेल टाईप. बरोबर. कोर टाईप कसा असतो? असा. हा झाला कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. शेल टाईप म्हणजे काय? डिफरन्स विचार. कोर टाईप, शेल टाईप. इट हॅज वन विंडो, इट हॅज टू विंडो. याची असते सिलेंड्रिकल वाइंडिंग, याची असती सँडविच टाईप. म्हणजे प्रायमरी तुम्हाला इथं कुठेतरी असा प्रायमरी दिसेल, इथंच सेकंडरी दिसेल. हा प्रायमरी आणि हा सेकंडरी वाइंडिंग. हा ते वाइंडिंग एकमेकावरती सँडविच सारखे असतात तयार, म्हणून त्याला सँडविच टाईप वाइंडिंग म्हणायचं. आणि दिस इज सिलेंड्रिकल वाइंडिंग. सिलेंड्रिकल आणि सँडविच टाईप. इट हॅज टू विंडो, इट हॅज वन विंडो. त्यानंतर मला सांगा, कुलिंगसाठी कुठलं सोपं आहे? कुलिंगसाठी हे सोपं आहे ना. ह्याला एक विंडो मस्त, दोन वाइंडिंग वेगळे आहेत, तर हे लवकर कूल होणार, इथं उशिरा कूल होणार. म्हणून कुलिंग फॅक्टर इज मोर बेटर दॅन दिस. कुलिंग. मेंटेनन्स आला, समजा ट्रान्सफॉर्मर खराब झाला, मेंटेनन्स आला, वाइंडिंग जळाली ट्रान्सफॉर्मरची. काय झालं? वाइंडिंग जळाली. काय करणार ह्या ट्रान्सफॉर्मरला? सिंपल आहे. प्रायमरी वेगळीकडे, सेकंडरी वेगळीकडे. मला काढायची, मी काढली. याच्यामध्ये दोन्ही वाइंडिंग एकमेकावर डिपेंड, म्हणजे असं असतं. समजा ही प्रायमरी तर ही सेकंडरी, ही प्रायमरी सेकंडरी, असं आपण ते विणतो ना, त्या टाईपमध्ये वाइंडिंग असतं. म्हणून हे सँडविच टाईप वाइंडिंग हे मेंटेनन्ससाठी चांगलं नाही, तर हे चांगलं आहे. हे असे 2-3 पॉईंट आहेत, खूप इझी आहेत. हे झालं ट्रान्सफॉर्मरचं कोर टाईप आणि शेल टाईप मध्ये डिफरन्स. काय काय बघितलं आतापर्यंत बघा. फर्स्ट ईएमएफ इक्वेशन, ते पाठ करा तुम्ही. त्यानंतर लॉसेस, कोर टाईप, शेल टाईप मधला डिफरन्स. आता फक्त एकच एंड पॉईंट राहिला. इथं ट्रान्सफॉर्मर संपतो. एकच एंड पॉईंट म्हणजे व्हॉट इज लॅमिनेटिंग स्टील कोर. व्हॉट इज लॅमिनेटिंग कोर? मग अशी मी सांगितलं, एडी करंट कमी करण्यासाठी आपल्याला लॅमिनेटिंग कोर लागतो. तर लॅमिनेशन मध्ये काय आहे, तर आय टाईप, म्हणजे हे आयचे 4 आपण घेतले, तर हे 4 आय एकत्र केल्यावरती एक लॅमिनेटिंग कोर होतं. त्याला म्हणायचं आय टाईप. नंतर एल टाईप, हा एक, हा एल टाईप लॅमिनेटिंग. अजून आहे ई टाईप. म्हणजे काय? व्हॉट इज ई? दिस इज ई टाईप. म्हणजेच काय? हे लॅमिनेशनची डायग्राम आहे. त्याला फक्त आपण काय लावले, ही कोर आहेत सगळे, त्याला फक्त वरून लॅमिनेशन केले, म्हणजे ही दिस इज लॅमिनेशन टाईप. याच्या व्यतिरिक्त ट्रान्सफॉर्मरमध्ये काहीही वेगळे येणार नाही. लॉसेस, व्हेरी इम्पॉर्टंट लॉसेस, कोर लॉस. आणि देन अगेन आय थिंक एक पार्ट राहिला, इफिशियन्सी. व्हॉट इज इफिशियन्सी? इफिशियन्सी अशी असते माहिती आहे ना, एन. इफिशियन्सी इज इक्वल्स टू आउटपुट टू द इनपुट. मी इनपुट किती दिले, आउटपुट तेवढे येतंय का, म्हणजे इफिशियन्सी. इफिशियन्सी ही ऑलवेज 0 to 1 च्या मध्ये असते. दिस इज नॉट ग्रेटर दॅन 1. कधीच हे 1च्या पेक्षा जास्त नसू शकते. इफिशियन्सी नसू शकते म्हणजे नसतेच. जिथं असेल ते काहीतरी चुकलंय म्हणायचं आपलं. तर हे ट्रान्सफॉर्मरवरचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आणि ट्रान्सफॉर्मरवरचं काही थोडक्यात समजून सांगितलेलं आहे मी. तर मला वाटतं हे ट्रान्सफॉर्मर बास एवढं. आणि फक्त एवढं हे बघा, मी दिलेल्या नोट्स रेफर करा, त्याची काय म्हणायचं प्रिंट काढा आणि ती प्रिंट तुम्ही रेफर करा. आणि या व्हिडिओच्या खाली मी एक सेपरेट लिंक देतो गुगल ड्राईव्हची वगैरे, त्याच्यामध्ये तुम्हाला
त्या नोट्सची लिंक दिलेली असेल आणि काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून मला सुचवा की सर असा प्रॉब्लेम आहे तर आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. चलो, थँक्यू.